घरातून बाहेर पडा. हरवलो आपण. अशा प्रकारे आम्ही हरवलोय. आम्हाला कुठेच काही कळेना झालं आम्ही कुठे आलो. तुम्ही नेहमी माझे ब्लॉग असे का काढता? बसा गाडीत आणि निघा. इथे मगर पण असू शकते. शेत माझ्याकडे बघू तुला कशाला म्हणतात तरी या. सगळं पाणी गेलं यार माझ्या शूज मध्ये. आता गेलो तर गेलो डायरेक्ट आणि जर रात्री अडकलो तर संपला विषय. किंग ऑफ वॉटरफॉल लूज झालंय म्हणून दिलंय कुत्र्यांना, नाही तर म्हणलं मीच खातो. तो 5 वेळा एका दिवसात कॅन्सल झालाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत. 5 वेळा झालेला प्लॅन कॅन्सल. त्या प्लॅनला आम्ही आज देणार आहोत अंजाम. काय म्हणतात त्याला? अंजामच. म्हणजेच आमचा हा प्लॅन जो आज आम्ही चाललोय तो 5 वेळा एका दिवसात कॅन्सल झालाय. इमॅजिन. आणि फायनली आज सकाळी मी उठले, म्हणलं आज तिकडे काही होऊ देत चालेल, आज आम्ही तिथे जाणार. आणि तिथे कुठे जाणार? तर आज आम्ही चाललोय काळू वॉटरफॉल. म्हणजे किंग ऑफ वॉटरफॉल. अहो तो किंग ऑफ वॉटरफॉल आहे आणि त्याला मराठीमध्ये नाव आहे काळू वॉटरफॉल. तर आता आम्ही इथे दोघं थोडे मॅचिंग झालेलो आहोत. आणि इकडे हा आमचा आकाश सुद्धा आहे. आणि पुढून आम्ही आमच्या एका मेंबरला उचलणार आहे. तर संकेत असणार आहे तो, कारण की बाकीच्यांना भाव लागतो गाईज. भाव म्हणजे असा ना की चला 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 सगळ्यांच्या मागे लागायचं. एक म्हणणार मला सुट्टी नाही, एक म्हणणार माझ्या शॉपवरती कोण नाही, एक म्हणणार अमकं धमकं टमकं. त्यामुळे जेवढे आहेत बसा गाडीत आणि निघा, असा आमचा प्लॅन आज झालेला आहे. आणि फायनली मी काळू वॉटरफॉलला जाणार आहे, म्हणजेच किंग ऑफ वॉटरफॉलला. तर मी तुम्हाला पण सगळ्या गोष्टी दाखवणार आहे की काळू वॉटरफॉल पुण्यापासून किती लांब आहे, कुठे आहे, तिथे कसं जायचं, त्याचा ट्रेक कसा आहे. सो व्लॉगवरती शेवटपर्यंत नजर राहू द्यात, कारण की शेवटपर्यंत तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह हा व्लॉग वाटणार आहे आणि खूप मजा येणार आहे. कारण की आज काही ना काही होऊन मिळतं, 100% होणार. आणि आज संडे आहे गाईज. संडे म्हणल्यावरती तुम्ही इमॅजिन करू शकता काय भयानक गर्दी असेल. आणि त्या गर्दीत जायला तर काय मजा येईल. आता वाघोलीतून आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही चाललोय चिखलीला संकेतला उचलणार, चिखलीवरून माळशेज गाठणार आणि मग माळशेज मध्ये गेल्यावरती आता काळू वॉटरफॉलचा ट्रेक किती किलोमीटर आहे ते पुढे बघूया. 200 रुपये बार्गेनिंग. सुट्ट्या आहेत का? 500. थँक्यू शेठ. कारण की मला फोटोज काढायचे त्याच्यासोबत. आणि माझ्या नवऱ्याने हे बघा. अरे पण फसवलं नाही ना सकाळ. हो शेठ, घेतलं ते महत्वाचं आहे ना. घेतलं ना मग त्यासाठी. नाही जायचं, फटकावलं जाऊ. फुलं घेतलीत पण भांडणं करून घेतलेत, माहितीये का गाईस. पण चालतात, मी खुश आहे. कारण की मला जे पाहिजे ते मिळालं आणि ते पण माझ्या नवऱ्याने घेऊन दिलं. हेच तर असतं प्रेम गाईस. ते गरीब होतं म्हणून म्हणलं जाऊ द्या आता. 50-100 रुपये जाऊ द्या हो, आपल्यामुळे एखाद्याला 50-100 रुपये एक्स्ट्रा मिळतात तर तेवढं आपल्याला पुण्य लागेल. बघा आमचा संकेत किती चांगला आहे गाईस. कुत्र्यांना फीड करतोय. छान संकेत. लूज झालंय म्हणून दिलंय कुत्र्यांना, नाही तर म्हणलं मीच खातो. संकेतच खाणार होता का म्हणजे? सो गाईज फायनली आम्ही चाललेलो आहोत. आमचा एक मेंबर गायब झालेला आहे. इथून तो 2 व्हीलरवर येतोय, कारण की आमच्या सोबत आहेत आज भूमिका वहिनींनी आम्हाला कल्टी मारलेली आहे. कल्टी दिलेली आहे गाईज. आमच्या सोबत येणार होत्या या काळू वॉटरफॉलला, किंग ऑफ वॉटरफॉल. आणि ह्या टायमिंगला म्हणल्या मला सर्दी झाली आहे, आता त्या गावाला चालल्या. तर अर्ध्यात आम्ही त्यांना सोडणार आहे. तर त्यांची गाडी घेऊन आकाश येणार आहे. तर भेटूया आपण पुढे. कुठे थांबतोय बघूया आपण ते. तो गाईज आम्ही ह्या आकाश वेजचं एवढं नाव ऐकलं होतं, एवढा हाईप ऐकला होता. आणि फायनली आम्ही इथे आज नाश्त्यासाठी आलो आहे. इथली मिसळ खूप फेमस आहे असं म्हणतात. आणि संकेत आज फायनली आम्हाला घेऊन आला इथे. जाता आता पहिले इथे आम्ही नाश्ता करणार. तेवढ्याच संकेत मला पुढे दिसलेला आहे पिकाचू. आणि आता हे शेड घेऊन देणार मला. शेड. ओ हत्ती रिअल आहे. अशी काय केली गावाहून आल्या म्हणे पार.
कारण की आता शेटने लास्ट टाइम मला दिला नव्हता ना, तर यावेळेस मी शेटकडून हत्ती घेणार. हत्ती हायची. थँक्यू शेट जिंकल्याबद्दल. एक बाहेर करू शकतो. का चुपाय का गाईस इथे आम्ही पालक डोसा खाल्ला, जो की संपलाय, तुम्हाला दिसणार नाही. सगळ्यांनी मिळून हा संपवलाय. हे आहे आकाश, पुढे हॉटेल आहे का? हा, आकाश हॉटेल. हे आकाशचं आकाश हॉटेल. आकाशला आकाश हॉटेलचं सांबर खूप आवडतं. तर गाईज इथली मिसळ खूप फेमस आहे, खूप जास्त. तर तो इतके दिवस आम्ही हाईप बघत होतो आणि आज आम्ही इथे फायनली आलोय. तर त्याच्या आधी मिसळ येण्याआधी आम्ही इथे डोसा ऑर्डर केला होता. आता मिसळ पण आलेली आहे. तर मी मिसळ टेस्ट करून तुम्हाला सांगते, जो हाईप झालेला आहे तो खरंच वर्थ इट आहे की असाच केलेला आहे. सो गाईज दिसताना तर खूप मस्त दिसतेय. टेस्ट करून सांगा गाईज कशी वाटते तुम्हाला. नाईस. तुम्ही खाल्ली? खावा ना पटकन. हाऊज इट? छान, बेस्ट. आपल्या त्या सरदवाडीच्या संजय मिसळ पेक्षा चांगली आहे. बेस्ट बेस्ट बेस्ट. चला मी पण खाते आता गाईज. नाश्त्याच्या नावाखाली चेपलंय म्हणून जेवूया आपण डायरेक्ट. ऐसा होता है रे तू, ऐसा होता है क्या कोई? तुम्ही आकांक्षासारखा व्हिडिओ काढताय का? हा कॅमेरा तिकडे आहे का? वहिनीकडे कॅमेरा दिसतो. तुम्ही नेहमी माझे ब्लॉग असे का काढता? हा. अरे 0.5x आहे. खरंच असं वाटतं का शेट का तुम्हाला मी व्हिडिओ काढत नाही सांगा? मला असं दिसून देते तर. बघ मी किती चांगली आहे. तू किती चांगली आहे. अर्ध्यामध्ये मला कमी अर्धा बदलाय. आपण हे किती वेळ सांगता अजून? संकेत पसायदानी येतं का तुला? आता लय वर्ष झाले, आपल्या स्कूल मध्ये रोज असायचं. आता विश्वात्मके देवे. अरे गाणे नाही म्हणत तुम्ही. आम्ही पोहोचलेलो आहे तिथे काळू वॉटरफॉलच्या काय बोलतो रूटला, मुळाला. आता आम्ही इथून स्टार्ट करणार आहे. तर त्याच्या आधी एवढी थंडी वाजली. तुझा आत्ताच आर्या झालाय. सो गाईज आम्हाला चिखलीवरून माळशेज पडलं 1.5 तासाच्या अंतरावरती. आणि इथे आल्यावरती 2 वेळा आम्ही चुकलो. एक तलावाचा रोड लागतो जिथे मध्येच लिहिलेलं आहे की काळू वॉटरफॉल, तर तिथे जाऊ नका. त्याच्या पुढे म्हणजे असं एकदम जंगलात आल्यासारखं वाटतंय. मॅपनेच या, तिथे दिसत आहेत त्या पाट्या आहेत ना, त्याच्या थ्रू जाऊ नका, कारण की ते येड्यात काढायची लक्षणं आहेत. आणि इथे आलं थंडी वाजली आहे, कारण की खूपच डेंजर वातावरण आहे. इथे दिसत असेल संध्याकाळचे 4 वाजलेत आणि तरीसुद्धा एवढे धुके आहेत. आम्हाला यायला खरं तर खूप लेट झालं आहे, पण तुम्ही जर याचा प्लॅन करताय तर तुम्ही सकाळ या. आता आम्ही कसं अचानक भयानक प्लॅन झाला, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालं आहे, पण तुम्ही लेट करू नका. आणि हां, अजून काय म्हणायचं होतं की वॉटरफॉल चालू आहेत सगळे. असेच रस्त्याला तुम्हाला कोण ना कोण भेटेल आणि सांगेल की बाबा वॉटरफॉल बंद आहे, जाऊ नका. तर बिलकुल मागे फिरू नका, जावा. हे बघा तिथे गाड्या पार्क केल्या आणि इथे पार्किंग पे करतायत काहीतरी. किती पार्किंग आहे इथे गाईज? पार्किंग किती आहे? 100 रुपीज पर कार इथे पार्किंग आहे. पार्क करा आणि इथून 2
सॉरी, कुठे जायचं? मुरबाडला. सो गाईज इकडून स्टार्ट होत आहे आणि इथून आता काय प्रॉब्लेम आहे यार? काय मदत करताय? हा मला सांग, इथून किती किलोमीटरचा ट्रेक आहे? इथून ऑलमोस्ट 3 ते 4 किलोमीटर ट्रेक आहे. अर्धा तास लागेल आपल्याला फक्त यांच्यानुसार. ओके, अर्ध्या तासाचा इथून ट्रेक आहे. तो ट्रेक केल्यानंतर सुंदर असा काळू वॉटरफॉल, जो की किंग ऑफ वॉटरफॉल आपण म्हणतो, तो इथून दिसणार आहे तुम्हाला. तर या गाईज, या घरातून बाहेर पडा. गाईस फॉग एवढं आहे की इथे वाटतच नाहीये. आमच्या आधी जे आलेले ते म्हटले की आम्हाला रस्ताच कळला ना, आम्ही चाललो हा, रिटर्न. ते रिटर्न गेले माहिती ना. आम्ही पण घाबरलो की यार आम्ही जाऊ की नको. घाबरू नका आणि ग्रुप नाही या. बिंदास्ती आम्ही तर म्हणते, घराच्या बाहेर पडा यार. हे दिवस काय घरात बसण्यासाठी नाही आहेत. स्वर्ग आहे, स्वर्ग. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकता गाईज, माझे हे न्यू शूज मी भरवलेले आहेत फायनली. तर हे माझे फेवरेट शूज आहेत नायकीचे. आणि याची लिंक हवी असेल तर मी लिंक सुद्धा देते. पण आमच्या दुर्ग नाव आहे पण ते काय वॉटर बोलता की नाही. माझा एक फोटो काढ, कसा दिसतो. काय बोलले शेठ? माझा एक फोटो काढ ना. या माणसाने एक वैताग दिलाय मला माहितीये का. जेव्हापासून हे केस केलं ना करली करली, माझा फोटो काढ, माझा फोटो काढ. त्यांची इन्स्ट्रक्शन काय ते माहिती का? ह्या हाताला दाबून, ह्या हाताला दाबून. तिकडे दुरांच्या वाटा पडल्या. पुढे एक नदी आहे, त्या रस्सीने आपल्याला नदीच्या पलीकडे जायची. रस्सी लावलेली. गाईज, माझा फुल लुक तुम्हाला बघायचा आहे का? वेट, मी दाखवायला सांगते आकाशला. आकाश, माझा फुल लुक दाखव. हॉररचा रोड, आणि रोड नाही म्हणता येणार. इथून आम्ही स्टार्ट करतोय संगीत स्टार्ट करतोय ट्रेक. हे दाखव, हे दाखव. आणि वाकून येते आता दाखव. हा, आता सगळ्यांची एंट्री दाखव. ये तू ये. माय गॉड, एंट्री करने का तरीका थोडा कॅज्युअल आहे. आणि माझ्या शूटचा आहे हा फर्स्ट अँड लास्ट डे असं वाटतंय, कारण की रस्ताच कसा आहे. सगळे घाण होणार आहेत माझे शूज 100%. एक्साइटमेंट ओव्हरलोडेड. ऍडव्हेंचर कशाला म्हणतात तर या तुम्हाला दाखवतो. चला. Guys, here are we, king of waterfall. My name is Bear Grylls. खेकडा बघा, खेकडा बघा, खेकडा. पकड पकड. अरे खेकडा बघत होतो फक्त, चुकलो नाही. सगळं पाणी गेलं यार माझ्या शूज मध्ये. तर गाईज, अर्धा तास झाले आम्ही चालतोय नॉनस्टॉप. पण इथे आल्यावरती असं कळलं की हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आणि आम्हाला रिव्हर्स वॉटरफॉलला नव्हतं यायचं. बट चला, ते इकडून असं जायचंय का पाण्यातून? कुठे गेली? तुम्ही माझ्यासोबत चला. असं उतरून घेतात तसे. माझा माझ्याकडे बघू शकतो तुला. इथे आलोय आणि आम्हाला काहीच दिसत नाहीये गाईज. आमचा पोपट झालेला आहे कारण की इथे सगळे धुकं आहेत. त्यात काय बघायचं आम्ही? दाखव धुके, जरा दाखव.
खाली किती हजाराचे आहे? तू येत ना तुम्हाला इथूनच यायचं होतं का? आपण एवढं नसले पण तर गाईज आता मी तुम्हाला गंमत सांगते. आम्ही तिकडून निघालो आणि आम्ही काय केलं, आम्ही पाहिलंच नाही की आमच्यासोबत कोणी आहे की नाही. आणि हे बघा, चारही बाजूला काहीच नाहीये आणि आम्हाला कळेनाच झालंय की आम्ही कुठून आलोय. हरवलो आपण, 1 तास 31 मिनिटं नाही चालायचं. हरवलो आपण. बरोबर चल इथून नाही हरवलं. हा पुढे चल गाईज हे बघा, पुढे वाटच दिसत नाहीये. पुढे वाट आहे पण आपली एवढी चांगली वाट नव्हती. हे टू व्हीलरचा रोड आहे मला वाटतंय, पण आपण दुसरीकडेच निघणार आहे. आता कारण आपण एवढं सरळ आपल्याला कुठं लागलंच नाही एवढं. ती नदी पण नाही लागली, तिथे इथंच होती. तिथे मी पडले होते बघ. नदी सुरुवातीला होती. नाही, मी आता पडले नव्हते का तिथे, ते कुठे गेलं? चला माग. गाईज अशा प्रकारे आम्ही हरवलोय. आम्हाला कुठेच काही कळेना झालं आम्ही कुठे आलोय. माय गॉड, हरवलोय खरंच हरवलोय. इकडून आलो होतो. बघूया काय. चला मग चला इकडून जाऊया काय ना बघूया. इधर निकलेगा उधर निकलेगा उसमें क्या है. तर ते थोडी नाही. किती वाजलेत? सकाळी 5:30 वाजता. आपल्याला लवकर बाहेर निघावं लागणार, नाहीतर आपण अडकून जाणार अंधारात. म्हणून आपल्याला एकामेकाला घेऊन फिरावं लागेल. बिस्किट नाही आपल्याला खायला. खायला पण काय खावं आपल्याला, जंगलात बघावं लागले. करवंद भेटतील इथे माळशेज मध्ये. माळशेज करवंदाचे काटे खावे लागते. काय खावं लागेल? करवंदाचे काटे या दिवसात. हा, गाडी पार्किंग आहे तिथं. पार्किंग मंदिर वगैरे तिकडेच. मंदिर असेल तिकडे. बरोबर आहे, मंदिराकडे. एक तर इथून यायला रस्ता इकडून काय आहे? टोल नाका आहे बघा. नाही मग टोल नाका. मग तिकडे चालत आलो पण नदीतून ते क्रॉस करू आलो. इकडे आहे ना आतमध्ये. अशा प्रकारे गाईच आम्हाला रस्ता मिळालेला. रस्ता नाही मिळाला पण ऍटलीस्ट होप तरी मिळाली. चुकीच्या रस्त्याने आलो. होप्स मिळाल्या गाईज. नाही ना, आपण चुकीच्या रस्त्याने आलो. आपण तेव्हा डायरेक्ट गेलेलो. आपल्याला आता लेफ्ट नाही यायचं ना. आता इकडून जायचंय आम्हाला. बाईकमध्ये आपल्याला इथून आलेली आहे असं. अच्छा, म्हणजे बाईकला जायचं असेल तर इकडून बाईकला एक आणि आहे. वॉकिंग डिस्टन्स इकडून. मॅप पण नाही, काही नाही, काही कळत तर काही नाही. मॅपला इथे नेटवर्क सुद्धा नाहीये, सो आम्ही काहीच नाही करू शकत आहे इथे. टू व्हीलर्स वाल्यांनी मज्जा केली, त्यांनी एंड पर्यंत गाड्या आणल्यात गाईज. आपण चुकलोय का? ते आपल्याला इशारा देत आहेत का? व्हॉट हॅपन? आपण निशाण फिरली आहे पाहिजे होतं काहीतरी. अशा प्रकारे आमच्या संख्येने एक छानशी शिवी दिलेली आहे. कारण की त्या टू व्हीलर्स आम्हाला हॉर्न वाजवत होत्या आणि आम्ही मागे वळून बघितलं, म्हणजे तुम्हाला नाही. बंद केला. करू रे. खेकडा बघ, खेकडा किती बारीक आहे बघ. कुठं आहे? पळाला. तर गाईज आम्हाला खेकडा मिळाला. गाईज मला येऊ द्यात. अरे गाईज आणि वासरूस बाकी सगळं ठीक आहे. मगाशी तरी बाईकचा रूट होता, आपल्याला कोणतरी भेटलेलं. आता कोण भेटणारच नाही. का? आता गेलो तर गेलो डायरेक्ट. आणि जर रात्री अडकलो तर संपला विषय. गाईज फॉलो मी. गाईज मी घेऊन जाते तुम्हाला. गाईजला तुझ्या सांग, गाईज जर आम्ही एक दिवसात एखादी पण पोस्ट नाही टाकली तर तरी माझे युट्यूबचे सबस्क्रायबर्स वाट बघतात, वर्षभर वाट बघतात. गाईजला बोल, रेस्क्यूला आम्हाला माणसं पाठवा. आपण अपलोड करूया ना, नेट आहे ना. नेट असेल तर आपण कॉल पण करू शकतो. काही पण यार. गाईज आम्ही आता युटर्न घेतलाय. हा कायच मानला माहिती, रोड जाणार राहते त्यामुळे मी राहिलो आकाशच्या बरोबर. युटर्न घेतलाय म्हणजे आम्ही अर्धा पाऊण तास झाले चालतोय आणि आम्हाला रोडच कळेना झालाय. आणि आता पुढे सगळं नाही का मोकळंच दिसतंय. ज्या रोडने आलोय त्या रोडचा 1% आम्हाला दिसेना झालाय. आणि आता 5:30 वाजून गेलेत. अंधार पण पडत आलाय. अंधार पडायच्या आधी आम्हाला काही करून ह्या जंगलातून बाहेर पडायचंय. पण
काय वाटच अंधार पडा आता 5 झाला. हो ना तर वाटच कळे नाही ना पण अशी गंमत झाली. कुठला रस्ता अरे, एक काम करू करू शकतो आपण बाईकच्या रोडनी गेलं किती लांब असेल. हे बघ ना इथून बाईक गेली आहे संकेत. हे बघ ना इथून बाईक जाते म्हणलं कुठेतरी जात असेल नाही. हे बघा ना हे बाईकचे हे गाईज फायनली 2 तास फिरलो. 2 तास फिरल्यानंतर आम्हाला आमचा रस्ता सापडला. कारण की इथे बसून मी तो लेफ्ट पडली अँड तू राईट इथे बसली. इथे पडले होते मी आणि माझं स्टोरेज सुद्धा इथे फुल झालं होतं. माहितीये का, पाऊण तास 1 तास झाले आम्ही पुढे गेलो, परत 1 तास रिटर्न आलो आणि आता आम्ही चाललोय. बघा हा आनंद यांचा. इथे मगर पण असू शकते शेत. अंडाकोंडा पण अंडाकोंडा काय असतो? कोंबडीचा अंडे का अजून पण असू शकता. रिस्की आहे पण हे तिच्या शूजला नाही लागलेला चिकन अजिबात सुद्धा. नाही, नवीन शूज आहेत. सोप्पं आहे का? सोप्पं आहे. आणि चले वाले लोग कोई कोणता करता है. गाईज फायनली आम्हाला रोड भेटला. फायनली आम्ही आता आमच्या वाटेने चाललोय. नाही तर वाट लागली होती. वाट लागली होती guys, वाट. हे लोक आहेत ना मागे सुसूला थांबलेत आणि त्यांना वाटतं माझ्यासोबत प्रँक करा. मागून आरडत होते तर त्यांना काय माहिती. तर मी अशांना घाबरत नाही. येडी लोक. फायनली गाडीत बसलो, कपडे वगैरे चेंज केले आणि आता आम्ही निघणार आहे. काय फुसफुस चाललंय हो तुमचं? हा फ्रेश दमलो गाईज. माहितीये अर्ध्या तासाचा ट्रेक आम्ही 2 तासात केला येतानाचा. जाताना एकदम प्रॉपर गेलो, येताना एवढे चुकलो कारण की एवढं धुकं झालंय ना. हे बघा तुम्हाला एवढं धुकं आहे ना की काहीच दिसत नाही. थोडं पुढे गेलो का डायरेक्ट रस्ताच धुंदला होऊन जातोय. किती अनॉइंग लोक आहेत यार तुम्ही. किती डिस्टर्ब करताय. पण काय एवढं काय गडबडीचं काम चाललंय? रिलॅक्स झालोय. काय गडबड काय आहे शेट तुमची मला सांगा बरं जरा. 2 मिनिटं काढ. काय काय गडबड आहे मला सांगा बरं तुमची. आमची लय गडबड आहे. काय ते सांगा ना, माझी एवढीच इच्छा आहे का तेवढी मला सांगावी तुमची काय गडबड आहे. सगळं मटेरियल बाहेर अजून तू बसली येऊन लगेच घ्यावं नाही. शूज पुढं काढलं आहे का लक्षात तुझ्या? तुम्ही घेतले माझे शूज मागे ठेवायला. नको का मग तुम्ही ते खालीच ठेवले का? वा फर्स्ट अँड लास्ट डे ना दाखव माझ्या guys ला. शूजचा. नको काय कुठे आहे गाईज? अरे व्हिडिओ दाखव शूज कुठे आहेत शूज माझे? खाली. काय खोटं बोलले हो शेट. तर गाईज आता निघतो आम्ही. हे घे. ओ माय गॉड आपण सनफ्लॉवर घेतले होते यार. त्याचा एकही फोटो नाही काढला यार. कोमेजून गेले. आणि रेनकोट कुठे ठेवला? गाईड जर तुम्ही इकडे येत आहे तर पहिली गोष्ट ग्रुपने या आणि सेकंड थिंग गाईड सोबत घेऊन जा. स्वतःचा शहाणपणा महागात पडू शकतो जसा आम्हाला आज पडला येताना. बट तरी आम्ही मॅनेज केलं म्हणजे अर्ध्या तासाचा ट्रेकला 2 तास लागले. म्हणजे जिथे 2 किलोमीटर चालायचं होतं तिथे आम्ही आज 6-7 किलोमीटर चाललो असेल येताना ना. 7 किलोमीटर आम्ही चाललोय. तर प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा कारण की उगाच चुकलात तर आम्हाला खूप वाईट वाटेल की तुम्ही आम्हाला बघून आलात. आम्हाला बघून येताय तर ह्या रोडने येऊ नका कारण की आम्हाला जायचं होतं खालच्या वॉटरफॉलला. म्हणजे काय आले ते बॉटमला जायचं होतं आम्हाला. आम्ही टॉप वॉटरफॉलला गेलोय. तर प्लीज आल्यावरती चौकशी करून घ्या. हा बॉटमचं बंद होतं मे बी. येताना काळू धबधबा चालू आहे का बंद आहे हे प्लीज चौकशी करून या.